हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळेजण. प्रीस्कूलच्या पेरेंट्ससाठी जी सिरीज सुरू केली आहे त्याचा पार्ट 2. आपण पहिल्या भागात बोललो की आपण बाटल्या म्हणजे पाण्याच्या बाटल्या ह्यासुद्धा सोप्या सुटसुटीत मुलांना दिल्या गेल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे मुलांना जेव्हा आपण डबा देतो, आता छोटी मुलं प्रीस्कूल म्हणजे 3, 4, 5, 6 साधारण या वर्षाची मुलं किती खातात, त्यांना तो डबा उघडता येतो आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. बऱ्याचदा ॲज अ टीचर आम्ही असं पाहतो की मुलांना तो डबा उघडता येत नाही आणि मग त्यांना खूप वाईट वाटतं त्या गोष्टीचं की अरे माझ्या शेजारचा मुलगा तो डबा छान उघडतो आहे आणि मला उघडता येत नाही आहे. कारण त्याचं असं असतं की एकतर स्टीलचा घट्ट डबा तरी असतो किंवा काहीतरी फॅन्सी विचित्र कॉम्बिनेशन्स असलेले डबे असतात. त्यामुळे मुलांना डबा देत असताना प्लीज 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 विचार करा की हा डबा आपल्या पाल्याला शाळेत जाऊन उघडता येणार आहे का. कारण आपण मुलांना शाळेमध्ये स्वावलंबी होण्यासाठी पाठवत असतो, ना की परावलंबी. ॲज अ टीचर आम्हाला मदत तर करायची असतेच, पण त्याचबरोबर आम्हाला आमच्या वर्गातल्या मुलांना, माझ्या छोट्या मुलांना स्वावलंबी कसं करता येईल ह्याचासुद्धा आम्ही विचार करत असतो. त्यामुळे बघा ह्या गोष्टीचासुद्धा विचार करा. मुलांना प्रीस्कूल पेरेंट्स स्पेशली मुलांना टिफिन निवडताना, डबा निवडताना सोयीचा, सुटसुटीत आणि त्यांना झेपेल असा टिफिन बॉक्स निवडा.